मॅडम, सामाजिक समता सप्ताह आपण करत आहात. नेमकं या सप्ताहामध्ये काय काय उपक्रमांचं योजन केलेलं आहे, थोडक्यात सांगा. नमस्कार. तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं ज्या योजना राबविल्या जातात त्याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण सामाजिक समता सप्ताह साजरा करत आहोत. यामध्ये आपण संविधानाचं मूल्य आणि त्याच्यामधील जे कलम आहे त्याचं महिला असतील, त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा ठेवतोय. महिलांसाठी मेळावा आयोजित केलेला आहे. त्यासोबतच निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मार्च 14 तळाचा सत्याग्रह असेल त्याच्या अनुषंगानं आपण पथनाट्य वगैरे त्याचंही आयोजन केलेलं आहे. आणि मुख्य 14 एप्रिलचा कार्यक्रम हा आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपण आयोजन केलेलं आहे. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करते. जाती पडताळणी समितीमध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये सध्या आपण ऑनलाईन पद्धतीनेच काम करतो, परंतु सध्या TCSला हे नवीन काम देण्यात आलेलं आहे आणि याच्यामार्फत AIचा वापर करून मॅक्झिमम लोकांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल आणि योग्य मागासवर्गीयांना ते प्रमाणपत्र मिळेल आणि अयोग्य लोक जे आहेत त्यापासून दूर राहतील या बाबीची दक्षता घेण्यात आलेली आहे. कुठली यंत्रणा त्याच्यामध्ये मधली नसणार आहे. डायरेक्ट उमेदवारापर्यंत ते प्रमाणपत्र आज जसं त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं आणि वेगात कसं पोहोचेल याची मी मॅक्झिमम दक्षता घेत आहेत. जसं यावर्षी मागच्या वर्षी प्रचंड गर्दी झाली ती यावर्षी या माध्यमातून आम्ही थोडी कमी केलेली आहे. आता 22,000 प्रमाणपत्र आपल्या 1 एप्रिलपासून आतापर्यंत आपण सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणपत्र आपल्या जिल्ह्यात इश्यू झालेली आहेत. ही अजून याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि हे AIचा वापर झाला तर मॅक्झिमम पद्धतीनं हे कसं काम करता येईल याचं मोठं नियोजन आपल्याकडे झालेलं आहे. ती योजना यावर्षी चालू करण्यात येणार आहे. काय योजनेचं नाव? जाती पडताळणी फक्त ती AIच्या माध्यमातून TCS मार्फत आपण राबवणार आहोत.